दानवे यांचा आज 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते बोलण्यासाठी आहेत। सचिन आहिर आपल्यासोबत आहेत। सचिनजी, ज्या पद्धतीनं काल शिवीगाळ प्रकरण झालं याच्यानंतर विरोधी पक्षनेत्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। तुम्ही आक्रमक झाला होता सभागृहात, मात्र कुठच्याही प्रकारचं म्हणणं जे आहे हे ऐकून घेतलेलं नाहीये। तुम्ही जर घटनाक्रम बघितला तर सत्ताधाऱ्यांनाच हे सभागृह चालवायचं नाहीये आणि ज्या पद्धतीने हुकुमशाही आणि लोकशाही संपवण्यासाठी आणि आम्हाला बोलूच द्यायचं नाही ही जी रणनीती जी आहे ही आखण्याचं काम चाललेलं आहे। तुम्ही जर बघितलं असेल, खेळाडूंचा विषय होता, गिरकर साहेबांनी एक विषय काढला, इंडिया क्रिकेट जिंकली त्याचा अभिनंदन ठराव आम्ही एकमताने सांगितलं की होय आणलंच पाहिजे। तोपर्यंत भले दुसरे सदस्य बाजूला बसले, त्यांना सभापतींनी संधी दिली, त्यांनी उभे राहून सांगितलं की नाही हे तर आणलंच पाहिजे, पण आशिष शेलारांना पण अभिनंदनाचा ठराव आणा। अरे म्हणजे देशामध्ये 11 प्लेयर त्यांचा कौतुक केलं पाहिजे, कोचचं कौतुक केलं पाहिजे, जी मॅनेजमेंट आहे त्याचा केलं पाहिजे आणि मग त्यांचा करण्याचं काम केलं। मग तुलनात्मक करताना मग नाही शरद पवार जे ICCचे होते त्यांचं झालं तर मग का नाही, हे सर्व अशी विसंगती करण्याचं काम करतायत। आणि दुसरा, राहुल गांधीजी जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत हे सभागृह चालू देणार नाही। म्हणजे हे काय चाललंय, देशाच्या पार्लिमेंटची जी सदस्य आहेत त्याची चर्चा इकडे होऊन त्यांनी माफी मागितली पाहिजे तरच आम्ही सभागृह चालू देणार। म्हणजे याचा अर्थ असा आहे की आमचा 260चा जो प्रस्ताव होता, जो शेतकऱ्यांचा, बेरोजगारीचा आणि मोठ्या प्रमाणावरती दुष्काळ परिस्थिती झाली, मदत झाली नाही, केंद्राची कमिटी आली फक्त पाणी करून गेली, एकही रुपये निधी दिले नाही, असंख्य असे जे विषय आहेत, मग तो धानचा असेल, कांद्याचा असेल, या विभिन्न प्रश्नावरती आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न करून घेऊन सरकारला जाब विचारण्याचं काम करतो। ती चर्चेत न होऊ देण्यासाठी केलेलं आहे। मी समजू शकतो की दानवेजींच्या बोलण्यामध्ये योग्य अयोग्य काही गोष्टी झाल्या असतील, समोरून पण तसं झालं ना, त्याच्याबद्दलचं काही कॉन्फिडन्स होत नाही आहे आणि आम्ही सभागृह तहकूब झाल्यानंतर आम्हाला बोलायचं होतं आणि ही दिलगिरी व्यक्त करून किंवा क्षमा मागून हा विषय तिकडे संपुष्टात आणायचा होता, पण ते न आणता डायरेक्ट दुसऱ्या बाजूचा पण विचार करता बडतर्फीची कारवाई केली गेली। आशिष शेलार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांचं असं म्हणणं आहे की निलंबनाच्या ठरावावर कुठच्याही प्रकारची चर्चा होत नाही। विरोधकांनी समजा होत नसली तरी देखील ज्यावेळी विरोधी पक्षाचा विषय, नेत्याचा विषय येतो तर किमान त्यांना बोलण्याची तरी संधी द्यायला पाहिजे ना, त्यांची बाजू मांडण्याची। राज्यभरामध्ये काय केलं, एकच बाजू गेली, दुसरी बाजू का नाही द्यायला पाहिजे? मग आम्ही तुमच्या चॅनल समोर येऊन बोलायचं का बा आमचा अधिकार जो सभागृहाचा आहे तो तर आमचा अधिकार आहे ना। राज्याचे उपमुख्यमंत्री उभे राहिले त्यामुळे नाही अशा ठरावाला बोलता येत नाही, पण असा कधी ठराव विरोधी पक्ष नेत्याच्या विरुद्ध झालेला नाही आहे। म्हणजे हे विरोधी पक्ष नेत्यांचा आणि विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतोय आणि मेजॉरिटीच्या जोरावरती केलं जातोय, ही दुर्दैवी आहे ना। या सगळ्यावरती उद्धव ठाकरेंनी माफी मागितली, मात्र त्यांनी माफी मागताना सुधीर मुनगंटीवार असतील, अब्दुल सत्तार असतील यांचे उल्लेख केलेले आहेत की यांनी कधी माफी मागणार आहेत किंवा हे मंत्रिमंडळात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रश्नावरती आशिष शेलारांनी असं उत्तर दिलं आहे की उद्धव ठाकरेंनी 1 वेळा नाही तर 10 वेळा माफी मागितली पाहिजे, कारण का संजय राऊत सातत्यानं महिलांच्या बाबतीत विधानं करतात। बघा, असं एकही गोष्ट संजय राऊतांच्या बोलण्यावरून झालं नाही। ज्या पद्धतीने अब्दुल सत्तार बोललेले आहे, ज्या पद्धतीने सुधीर मुनगंटीवारांनी तुलना केलेली आहे एका भाऊ बहिणीच्या संबंधाच्या बाबतीतला, म्हणजे एवढ्या खालच्या थरावरती गेल्यानंतर तुम्ही त्याची तुलना त्यांच्याबरोबर करताय का? दुर्दैवी अशी आहे की आम्ही करो तर सर्व व्यवस्थित, तुम्ही केलं तर ते पाप, तुम्ही केलं तर ते अयोग्य, ही जी भूमिका जी दिसते ही दुर्दैवी आहे। आणि या भूमिकेतूनच तुम्ही पाहिलं असेल की लोकसभेमध्ये अशाच प्रकारे सदस्यांचं निलंबन केलं, लोकशाहीमध्ये लोकांनी कौल दिलं ना। आताही तुम्ही आमचा आवाज किती जरी बंद करण्याचा प्रयत्न केला तरी देखील लोकशाहीमध्ये आम्हाला आमचा अधिकार आहे, ते सभागृहामध्ये नाही मिळाला तर रस्त्यावर उतरून आम्ही ते मांडल्याशिवाय राहणार। शेवटचा प्रश्न, विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार हे रिंगणात आहेत, तुम्हाला काय वाटतं नेमका कोणाचा पराभव होणार आहे? ही स्ट्रॅटेजी आमची झालेली आहे, सर्वच गोष्टी आपल्याला मीडियासमोर बोलता येत नाही, परंतु एक गोष्ट आहे की आम्ही हॉर्स ट्रेडिंग करणार नाही। जे अपक्ष आहेत त्यांना आम्ही सांगड घालू, जे इतर पक्ष जे महायुतीबरोबर आहेत, आमच्याबरोबर आहेत, त्यांना आम्ही इतर पक्षांना पण आम्ही हाक देण्याचं आम्ही काम करू आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही फार जवळ त्या अंकाच्या किंवा लागणारे जे मतं आहेत त्याच्या जवळ आम्ही आहोत। काही मतं त्यामध्ये निश्चितपणे आम्हाला मिळतील आणि आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील। सचिनजी, याचा अर्थ सत्ताधारींमधले नाराज आमदार तुमच्या बाजूने आहेत म्हणायचं का? हॉर्स ट्रेडिंग हा शब्द वापरला आम्हाला करायचं नाही। नाराजीमुळे मदत होऊ शकते का? त्यांचे बघा, विवेक बुद्धीवरती कोणाला काय वाटलं आणि कोणी जर ती नाराजगी जर मतपेटीतून व्यक्त करायचं त्याचा अधिकार आहे, लोकशाहीमध्ये गुप्त मतदान आहे।
पण आम्ही कोणाशी संपर्क केला नाही किंवा करू इच्छित नाही. हे जे घटक इतर पक्ष आहेत, कारण आता ज्या पद्धतीने वातावरण लोकसभेच्या नंतर बदललेलं आहे, अशी शक्यता नकारता येत नाही की जे अपक्ष त्यांच्यावरच येते का उद्या आमच्यावर पण यायला तयार होतील. नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन अहिर होते. त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आम्ही कुठच्याही प्रकारचा घोडेबाजार जो आहे हा करणार नाही. मात्र नाराज आमदारांनी जर मदत केली किंवा विवेकी बुद्धीनं त्यांनी जर विचार केला तर त्याचं मात्र स्वागत असेल, अशा पद्धतीचे काही संकेत हे सचिन अहिरांनी दिलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह विशाल पाटील, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.